आलतू फालतूच थोडी शरण जाणार आहे. एवढं मोठं वैभव तुकाराम महाराजांचं असंच शरण जाणार आहे का? बरं, तुकाराम महाराजांचं जर चरित्र आपल्या पाठ्यपुस्तकात आलं का नाही? आता विषय कसा झालाय, ज्या गोष्टी शिकल्या नाही पाहिजे त्याच गोष्टी आपण शिकत आहोत. ज्यानी ज्यानी येस पप्पा का भेटणार आहे? ज्यानी मध्ये तुही ज्यानी कवा जान लावून देईन पताही लागणार नाही. तुकाराम महाराजांचं जर चरित्र आपल्या पाठ्यपुस्तकात आलं, बरं तुकाराम महाराजांचं सोडा, तुकाराम महाराजांच्या पत्नीचं सुद्धा चरित्र आपण वाचलं तर आपल्या महाराष्ट्रातली कोणतीच मुलगी संसारामध्ये फाशी लागणार नाही. किती त्रास झाला तरी जहर पेणार नाही, जळून मरणार नाही. एवढं जबरदस्त चरित्र तुकाराम महाराजांच्या पत्नीचं आहे. वाचलं का? नाही, काहीच नाही. तुम्ही वाचलं का बाबू? वाचलं का? कसं काय वाटलं तुम्हाला? खरं सांगा, मी विचारीन. आवाज तर द्या, दूर बसले तर म्हणून तुम्हाला म्हणलं जवळ बसा. एक तुम्ही कीर्तन करत नव्हतं, तुम्ही न करा म्हणून आणलं इथं. वाचलं का? आवाज येते का? हो म्हणा, नाही म्हणा. नाही ना? आज मॅच कोणाची आहे? हा, कोणाची आहे? चेन्नई झाली का? व्हायची आहे, चालू आहे ना? कोणाची बॅटिंग आहे? कोणाची आहे? अच्छा, गुजरातची. किती रन झाले रे? 116. विकेटा गेल्या का? बस कसं लक्षात राहते? एक मॅच पाहिले कम से कम 2 ते 3 तास. 3 तास एक मॅच राहते. 1 तास जरी चरित्र वाचलं तर आपल्याला त्या गोष्टीचा फायदा. मॅच पाहून का फायदा आहे? हे टीम हारे ना ते टीम हारे, तुम्हाला का भेटून राहिलं? काहीच नाही. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं चरित्र जर वाचलं तर कोणतीच मुलगी आत्महत्या करणार नाही, कोणतीच मुलगी नवऱ्यापासून सोडचिठ्ठी घेणार नाही. आता सोडचिठ्ठी घ्यायचे 2 कारण आहे. सोडचिठ्ठी घ्यायचे 2 कारण आहे. पोट्टा बी आपल्या मनानं मायबापाच्या मनानं लग्न करत नाही आणि पोरगी बी मायबापाच्या मनानं लग्न करत नाही. यायचं बिचकलं. मार्त सांगत होता 3 वर्षापासून, ऐसा करेंगे वैसा करेंगे, यहाँ जाएंगे वहां जाएंगे. इथं सकाळी चहा पत्ती नाही आले, सकाळी त्या चहापत्तीची सोय नाही. 50 रुपयाची आईस्क्रीम चारनेवाला 2 रुपयाचं बिस्किट चारू शकत नाही. मी नाही राहत तुझ्या घरी, चालली माय बाबाच्या घरी, झाली सोडचिठ्ठी, संसार खराब. तुकाराम महाराजांच्या सासऱ्याकडे लक्षपूर्वक आहे का? मग म्हणा महाराज तुम्ही सांगितलंच नाही. एक तर लक्षात काही राहून नाही राहिलं, जे आठवते ते बोलून राहिलो. तुकाराम महाराजांच्या सासऱ्याकडे 3600 एकर ऊस. किती? 3000 ऊस सासऱ्याकडे. देवाने बसाले फाटकी वाकर, मुडकी बाग. तरी सुद्धा तुकाराम महाराजांच्या पत्नीने एका लुगड्यावर संसार केला. आपल्या स्वतःच्या मायबापाकडे इतकी प्रॉपर्टी असताना सुद्धा तुकाराम महाराजांची पत्नी आई वडिलांकडे गेली नाही. आपण पापा के परी, आपण साधा मोबाईल मध्ये रिचार्ज नाही मारला तर 4 फोन जाते आईचे. बाई सांग ना, मारणं म्हणा जवळ फोन मारणं, रिचार्ज तर मारून मग. इकून जवायला रिचार्ज नाही मारला तर तिकून आईचा रिचार्ज येते. जेव्हापासून मुलीच्या आई वडिलांनी मुलीच्या संसारामध्ये दखल देण्याचं कार्य चालू केलं तेव्हापासून सोडचिठ्ठीचे प्रमाण जास्त वाढले आहे.
हे सोडचिठ्ठी जास्त प्रमाण त्याच्याचमुळे वाढले आहे. आता मी बघत राहतो, माझ्याकडे येते कधी कधी असे चान्स सोडचिठ्ठीचे. आताही एक आला होता, माझ्याच मित्राची झाली सोडचिठ्ठी, असं नाही का नाही झाली. सोडचिठ्ठी झाली, सावनेरातून मस्त गाडीभर ते जे काही आनंद फानन होतं ते आणलं. कोर्टानं सोडचिठ्ठी बी दिली, कोर्टानं सोडचिठ्ठी दिली, कागद दिला. मी पुरीच्या भावाले चहा प्यायला घेऊन गेलो. त्याला थोडंसं तुकाराम महाराजाचा अभंग सांगितला एक. त्याला अभंग सांगता बरोबर त्यानं कागद धरला, फाडला, बहिणीले 2 कणपटात दिल्या आणि सिद्ध जवायच्या घरी पाठवलं. आज दोघे जण मस्त 2 महिने झाले. कसं का चालू आहे भाऊ? बस म्हणजे काही पाहतच नाही, आता चालू आहे. ठल विठल ठल. ज्या तुकाराम महाराजांच्या सासऱ्याकडे 3600 एकर मध्ये ऊस, तरी सुद्धा त्यांच्या पत्नीने एका लुगड्यामध्ये संसार केला. म्हणजे विचार करा, आहे का नाही काळाची गरज. जे आपल्याला शिकायला मिळतं ते आपण कधी शिकत नाही, त्या गोष्टी आपल्याला कधीच आवडत नाही. जसं जिथं नाचायचं आहे तिथं आपण कधीच नाचणार नाही. महाराजांनी त्याआधी खूप सुंदर उदाहरण दिलं. डीजे मध्ये कुत्रेच पाहिजे म्हणे. आणि खरीच गोष्ट आहे, डीजे मध्ये पाहणाऱ्याची नजर कुत्र्यासारखीच असते. जीप काढली, आज इकडे उद्या तिकडे, आज इकडे उद्या तिकडे हलवतच राहायची आपली जीप. ठल विठल तरी सुद्धा तुकाराम महाराज मारुतीरायांना शरण जातात. म्हणजे मारुतीरायांचा काही ना काही अधिकार असला पाहिजे, काही ना काही गोष्ट असली पाहिजे. ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेशी. आळंदीतले मालक सांगतात, मूर्तिमंत शंकरू साक्षात शंकराचा अवतार आहे, साक्षात शंकराचा अवतार आहे. कोण म्हणतात? ज्ञानोबा राय. शंकराचा अवतार आहे. ठल विठल ठल. मारुतीराय काही कमी नाही आहे. मारुतीराय काही कमी आहे का? मारुतीराया रामायणामध्ये सर्वात मोठं काम जे केलं असेल ते मारुतीरायानंच केलं. साक्षात शंकराचा अवतार आहे, साक्षात शंकराचा अवतार. तुका म्हणे रुद्रा. रामायणामध्ये सर्वात मोठी भूमिका जर निभावली असेल तर ते मारुतीरायाने. तुम्ही म्हणाल महाराज कशी? सगळ्यात जबरदस्त सेटिंग कोणापाशी असेल तर ते मारुतीरायाकडे. मॅनेजमेंटचा बादशाह जर कोणी असेल तर तो मारुतीराय. खतरनाक मॅनेजमेंट आहे. मारुतीरायासारखं मॅनेजमेंट नाही. आपल्या जवळचं काहीच लागू देत नाही आणि दुसऱ्याचं नुकसान केल्याशिवाय राहत नाही. आहे का नाही असं? उदाहरण देऊ का? उदाहरण देऊ. आता कसं आहे, ज्या गोष्टीमुळे लग्न जुळणार आहे ते गोष्ट केली पाहिजे. अरे ज्याचं झालं आहे त्याच्याकडे गेलं तर तो काही फायदा करन, ज्याचं झालंच नाही त्याचीच भक्ती करा तर कसं जुळन? ते मारुतीरायाला माहित. मास नाही झालं तू मा घरी येऊन करशील का? ज्याचं झालं त्याच्याकडे जा. सीतेचं हरण केलं, सगळ्यांना माहित आहे प्रसंग, सगळ्याला माहित आहे. सीतेचं हरण केलं रावणाने, लंकेत नेलं. रामाला विचार पडला, रामाला विचार पडला. मोठ्या मेहनतीनं भेटली, मोठ्या मेहनतीनं भेटली. सीता फुलं तोडायला आली नसती, मेहनतीची भेट झाली नसती, आणि भेटी झाली मग लग्न करासाठी धनुष्य मीनं उचलला नसता. गेली. आता गेली तर या रामा मांग आला विचार, आता कसं करावं? सीतेला कुठं पाव? आले मारुतीराय. मारुतीराय आले. मारुतीरायाला सांगितलं सीता रावणानं नेली.
पोहोचले मारुतीराय लंकेत. लंकेत पोहोचल्यावर सीतेची भेट घेतली. आता तिथून वापस याव ना, आपल्या देवाला सांगाव ना निरोप, देवा तुम्ही काही काळजी करा नको, सीता सुखरूप आहे, मी तिला पाहून आलो. ह्या बादशाला असं वाटलं का मी जर असाच गेलो तर रावणाला असं वाटलं का यायचे वानर असेच आहे चिल्लर, तर याचं काही ना काही सेटिंग लावलं पाहिजे, याच्या मनामध्ये काही ना काही टाकलं पाहिजे, तेव्हा जमन. पण आता रावणाकडे सैन्य जास्त, रावण काही कमी होता का? एकटा लोकसभा लढला तरी विरोधी कोणीच नाही, एकटाच निवडून येत होता. काही टेन्शनच नव्हतं, दारू वाटायचं, पैसे वाटायचं, गाड्या बोलवायचं, बसा गाडीत चला, लंकाच त्याची, चल ओढे चालले सगळे. हनुमंतरायाला असं वाटलं की आपण काही ना काही सेटिंग केली पाहिजे. रावणाचे साथीदार आले, हनुमंतरायाला पकडलं, नेलं दरबारात. आता याच्यापाशी नाही चाकू, नाही तलवार, नाही बंदूक, नाही तोफ, एवढं मोठं सैन्य एकटा मारण कसा? यानं विचार केला आपण साहित्य काही आणलं नाही आणि फालतू आपली ऊर्जा खराब करून काही फायदा आहे नाही. रावणाला वाटलं की वानरांचं सर्वात गोडीचे असते शेपू. पालो कोणाचे? शेपटीले पालो गुंडले कोणाचे? त्याच्यावर पेट्रोल टाकलं कोणाचं? रावणाचं. डब्बीची गाडी रावणाची, लावली आग आणि लंका पेटली. हनुमंताचं गेलं का? शेपटीले बी काही नाही झालं. ठल विठल विठल. हनुमंतराय एकटे एक असे आहे की ज्यांचा खूप मोठा सहभाग आहे रामायणामध्ये, आणि राम प्रभूंना वेळोवेळी त्यांनी खूप मोठी मदत केली. लक्ष्मणाच्या वेळेस बी मदत केली. एकदा युद्धाचा प्रसंग आहे, रामाचं आणि रावणाचं युद्ध चालू आहे. रावण कधी मेलाच नसता. तुम्हाला वाटते का रावण मेला असता? मेला असता का? रावण फक्त 3च गोष्टीमुळे मेला. आता तुम्ही म्हणाल कसे? 3च, नाही तर रावणाला मारण्याची ताकद कोणाची होती नाही. रावणाच्या घरी ब्रह्मदेव सत्यनारायणाची कथा करायला येत होता. रावणाच्या घरी ब्रह्मदेव सत्यनारायणाची कथा, म्हणजे कमी अधिकार असेल का? रावण फक्त 3 गोष्टीमुळे मेला. एक, झोपऱ्या भावामुळे. झोपरा भाऊ आणि आळशी भाऊ, झोपरा आणि आळशी, त्या एका भावामुळे. दुसरा, पार्टी सोडून गेलेल्या भावामुळे. पार्टी सोडून गेलेल्या भावामुळे. आणि तिसरं, बैताळ बहिणीमुळे. तुम्ही म्हणाल महाराज बहिणीनं का केलं? सगळा खेळ त्याच्या बहिणीनंच तर केला. अरे रावणाला बायका 80,000 बायका रावणाले. त्याच्यात सर्वात सुंदर मंदोदरी, सर्वात सुंदर. रावणाची बहीण गेली जंगलात, इले आवडला राम. रावणाच्या बहिणीला असं वाटलं आता आपली सेटिंग जमते, केला ट्राय. कुणावर? रामावर. आता हिचा काही मिस कॉल लागला, रामावर काही मिस कॉल लागला. व्हॉट्सअपचा बी ट्राय केला, शूर्पणखानं व्हॉट्सअप बी चालवलं, पण रामानं काही मेसेज सीन केले. बरं व्हॉट्सअप फेल झाला, पुन्हा इन्स्टावर रील्स बी पाठवल्या, पण रामाचं काही तिथं लक्ष. हे असं सांगितल्यावर समजते महाराज. हॅलो